शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। परमपूजनीय सद्गुरूंच्या आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। ज्या श्लोकात जेवढी नावं आहेत तेवढा आपण एका निरूपणात विचार करतो आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 58 आहे। श्लोक म्हणू आपण सुरुवातीला आणि त्यानंतर त्यातल्या नावांचा क्रमाक्रमाने विचार करू। महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 9 नावं आहेत या श्लोकात। भगवंतांची 9 नावं आहेत। एक आज्ञा वेदांची आपल्या सर्वांना, स्वाध्यायान मा प्रमदः। मनुष्याने स्वाध्याय नियमित करावा। साधक जो आहे त्यांनी काय काय करावं याच्याविषयी सूचना आहेत। स्वाध्यायान मा प्रमदः, स्वाध्याय केल्याशिवाय राहू नये असं सांगितलं आहे। मग स्वाध्याय शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? निव्वळ ग्रंथांचा अभ्यास करणं, लिहून काढणं, घोकणं याला स्वाध्याय म्हणतात। एकनाथ महाराजांनी स्वाध्यायाची व्याख्या केली आहे एकनाथी भागवतात। वेदू अथवा नामस्मरण या नावं स्वाध्याय जाणं। वेद उपनिषद यांच्या श्रुती वाचणं। तसं माऊलींची एक ओवी आहे की श्रुतींचं रोज वाचन करावं। नाही गा श्रुती परती माऊली जगा। आणि त्यामुळे श्रुती वाचन करणं, उपनिषद वाचणं, भगवद्गीता वाचणं हा स्वाध्याय आहेच, याच्यात वादच नाही। पण वेदू अथवा नामस्मरण, भगवंतांचं नाम घेणं यालाही स्वाध्याय म्हटलं आहे। त्यामुळे श्री विष्णू सहस्रनामामध्ये येणारी 1000 नावं यांचं जर आपण रोज पठन केलं, गायन केलं, वाचन केलं तर ते स्वाध्याय या साधन गटात जातं, स्वाध्याय होतो तो। आणि म्हणून त्या अर्थाने आपण ही सगळ्या नावांचा अर्थ पाहत आहोत। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे, महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी, यातलं पहिलं नाव आपल्यासमोर आहे महावराहो। 2 अर्थ भाष्यामध्ये याविषयी दिले। वर आणि अह असा जर का त्याचा संधिविग्रह केला तर सर्वात मोठे आकाराने दिवस, अह म्हणजे दिवस, वर म्हणजे मोठा, श्रेष्ठ, सर्वात मोठे आकाराने दिवस ज्याचे आहेत ते भगवंतांचेच आहे। ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा असतो याचं वर्णन आहे, श्लोकच आहे। चतुर्युग सहस्राणी दिनमेकं पितामहं। 4 युग, कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग, चतुर्युग सहस्राणी दिनमेकं पितामहं। श्लोक पुढे मोठा आहे पुष्कळ। आणि पितामह सहस्राणी दिनमेकं महेश्वरम। महेश्वर सहस्राणी फलेरर्धम फलम भवेत। मग कुठे या मायेचा अर्धफल होतं। पण त्यातलं सगळ्यात पहिलं चरण आपल्या कामाचं आहे। चतुर्युग सहस्राणी दिनमेकं पितामहं। पितामह म्हणजे ब्रह्मदेव। ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा? चतुर्युग सहस्राणी, कृत, त्रेता, द्वापार, कली, 4 युग 1000 वेळा झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा दिनम एकम, त्याचा एक दिवस होतो। मग ब्रह्मदेव काय, विष्णू काय, भगवान महादेव काय, हे तीनही ईश्वरच असल्यामुळे तिघांचाही दिवस इतकाच मोठा
आणि त्या अर्थाने हे पहिलं नाव आलं आहे महावराह. वर आणि अह असं जर का त्याविषयी महावरअह, सर्वात मोठा दिवस ज्याचा आहे असतो त्याचं नाव महावराह. आणि द्वितीय अर्थभाष्यात जो दिलेला आहे हे महावराह, वराह अवताराकडे निर्देश आहे. वराह अवताराची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. श्रीमद भागवतात ती विस्ताराने येते आणि तिसऱ्या स्कंदामध्ये येते. वराह अवतार जेव्हा झाला, अगदी सूक्ष्म अवतार आहे सुरुवातीला बरं का. ब्रह्मदेवांनी जेव्हा अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली, पण ही सृष्टी वाढे ना, त्या मनुष्य उत्पन्न करण्याकरता त्यांच्या देहाचे 2 भाग झाले असं वर्णन आहे. व त्यातून राजा मनु आणि शतरूपा यांची निर्मिती झाली. मनु आणि शतरूपांना त्याने विचारलं आपल्या पिताश्रींना म्हणजे ब्रह्मदेवांना, आता आम्ही काय करायचं? तर ते म्हणाले, तुम्ही प्रजावृद्धी करा. श्रीहरीला करमत नाही, एकाकी न रमते, प्रजावृद्धी करा. ते म्हणाले, थोडं आम्ही तर प्रजा उत्पन्न तर करू, पण आमची प्रजा राहील कुठे? ब्रह्माजी म्हणाले, राहील कुठे म्हणजे पृथ्वीवर. तर ते म्हणाले, पृथ्वी कुठे आहे? ती तर जलात नेली आहे पळवून. हयग्रीव नावाच्या आपल्या हिरण्याक्षाने पळवून नेली आहे, ती रसातलात ठेवली आहे. मग आता हे सामर्थ्य ब्रह्मदेवाचं नाही आहे की रसातलात लपवून ठेवलेली पृथ्वी पुन्हा जलावर स्तंभित करणं, हे काही ब्रह्मदेवाचं सामर्थ्य नाही. त्यांनी श्रीहरीला वंदन केलं, त्याची स्तुती केली, ध्यान केलं आणि सांगितलं, नारायणा हे माझं सामर्थ्य नाही, तू काहीतरी कर, हे तू करू शकतो. आणि मग ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून उजव्या एक लहानसं शिशु एक बालक बाहेर पडलं. ते वराह आहे. अगदी सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत्वम, अगदी बारीक, मुंगीपेक्षाही लहान. पण ते हातावर पडल्यानंतर ब्रह्मदेवाला काहीतरी आपल्या हातावर पडलं आहे, वळवळता याची जाणीव व्हायला लागली. ते पाहायला गेले कौतूहलाने त्याच्याकडे. तर त्यांना आधी रूप कळलं नाही, पण जसं 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 ते मोठं व्हायला लागलं आणि एका क्षणामध्ये अनोरणीया महतो महीयान अशी कथश्रुती आहे, ते एका क्षणात वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळा, इतकं मोठं झालं. आणि ब्रह्मदेवांनी मग विचार केला की एका क्षणामध्ये एका सूक्ष्म पदार्थाचा इतका मोठं रूप धारण होणं, हे सामर्थ्य श्रीहरीशिवाय, श्री विष्णूंशिवाय कोणाचंही नाही आहे. आणि म्हणून पुढे वराह अवताराची कथा आहे. ते रसातलात गेलं, हिरण्याक्षाशी युद्ध केलं आणि पृथ्वी पुन्हा जलावर स्तंभित केली. हा वराह अवतारातला पराक्रम आहे. खूप मोठं रूप भगवंतांनी धारण केलं. किती मोठं? ती पृथ्वी सहज आपल्या दातांवर धरून त्यांनी वरती आणली. मग पुढे मनुष्यरूपांचा प्रपंच, गृहस्थाश्रम सुरू झाला, असं वर्णन आहे भागवतात. त्यामुळे अत्यंत मोठं वराहरूप धारण करणारा महावराहो, महा म्हणजे मोठं, विशाल, विराट वराह. वराह तर आपणही पाहतो, नित्य पुष्कळ गावांमध्ये वराह असतात. छोटे लहान लहान असतात, म्हणजे फार उंची त्यांची नसते, 1.5, 2, 2.5, 3 फूट फार पिल्लंही असतात खूप. हे लहान लहान लघु लघु वराह आहेत सगळे, लघु वराह. त्याच्या तुलनेत तर फारच लघु, की ज्याने पृथ्वी दातावर धारण केली. म्हणजे ते वराह रूप किती मोठं असेल, पण हा भगवानच आहे. आमच्या रामदास स्वामींनी एक स्तुतीपर काव्य उपासनेच्या पुस्तकात आहे, त्यात निर्गुणरूप जय जय राम, सगुणरूप जय जय राम, त्यामध्ये वर्णन एक येतं अजून, वराह रूप जय जय राम, की माझा राम किती मोठा आहे. रामदास स्वामी म्हणतात वराहरूप, ते महावराहरूप जे धारण केलं होतं श्रीहरी, तोच राम आहे माझा. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भाव, ते रूप महावराह. आणि म्हणून भगवंतांच्या वराह अवताराकडे पाहून हे नाव ठेवलेलं आहे. आणि जसं ब्रह्मदेवाचा एक दिवस इतका मोठा, तो एक अर्थ आपण पाहिला की चतुर्युग सहस्राणी दिनमेकम पितामहम. आणि या सृष्टीमधल्या प्रत्येकच खरं म्हणजे वस्तूला निर्माण झालेल्या, जे भूत ज्याला आपण म्हणतो, जे निर्माण होतं ते भूत. आणि या प्रत्येकाला काही काही वेगळं वेगळं आयुष्य असतं आहे. पण ब्रह्मदेव किंवा भगवान श्री विष्णू यांना खूप मोठं आयुष्य जाऊ दे, त्यांच्या स्वेच्छेनेच आहे, पण त्यांचा एक दिवस असतं 4 युगा इतके. चतुर्युग सहस्राणी, 4 युग झाले की मग ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, असा आत्ता श्लोक म्हटला. चतुर्युग सहस्राणी दिनम एकम पितामहम, असा श्लोक आहे. इतका मोठा आयुष्य म्हणा स्वेच्छेने त्यांनी घेतलेलं, असा एक दिवस तर आयुष्य किती असेल. आणि त्याच्या तुलनेत या सृष्टीमध्ये जितकी भूत निर्माण होतात,
या सर्वांना एक ठरलेलं आयुष्य असतं आहे. तर बघा, कालचीच गोष्ट, आम्ही एक देवाला जास्वंदाचं फूल वाहिलं सकाळी. असं मोठं होतं, खूप एवढं मोठं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही पाहायला लागलो ते अगदी कोमेजून एकदम छोटंसं होऊन गेलं. त्या पुष्पाला तेवढंच आहे, त्याचं आयुष्य तेवढंच. ते सुकलं, निर्माल्य झालं. पण एवढं मोठं टवटवीत असलेलं जास्वंदाचं फूल देवाला वाहिलेलं, त्याला किती आयुष्य मिळालं? 24 तास फार झालं तर, किंवा सायंकाळी किंवा मध्यरात्रीसुद्धा ते कोमेजून गेलं असेल. इतकं आयुष्य या सृष्टीत, जितकी भूतसृष्टी तिला म्हणतात. प्रत्येक भूताचं काहीतरी वेगळं वेगळं आयुष्य कालावधी असतो. आणि त्याच्या तुलनेत भगवंतांचा कालावधी फार मोठा आहे. म्हणून महावराहाचा अर्थ 2 अर्थ आचार्यांनी केले. एक वराह अवताराकडे निर्देश आहे, आणि महावर अहाहा, अह म्हणजे दिवस, ज्याचा दिवसच खूप मोठा आहे, त्याचा कालावधी दिवसाचाच खूप मोठा आहे. आणि हे सगळं त्याचं स्वेच्छेनी आहे, कारण ईश्वर संतोष स्वेच्छेनी, तो निर्माणी स्वेच्छेनी होतो. वास्तविक ईश्वर हा ब्रह्मच आहे. ब्रह्मवस्तू आणि ईश्वरात फरक नाही, फक्त ईश्वर हातामध्ये हात मायेचा घेतो. ती तदंगभूत असते, ती सर्व कार्य पुढे करते. विश्वनिर्मितीचं तिचं पहिलं कार्य, आणि विश्वनिर्मितीतले सगळे घटक पुढे निर्माण करणे हेही तिचं कार्य. म्हणजे हे सगळं विश्वच तिचं कार्य आहे. मायेचं म्हणजे भगवंतांच्या शक्तीचं कार्य आहे, आणि ते सुद्धा फार विशाल स्वरूपाचं आहे. महावर अह म्हणून त्यासाठी दिवसही मोठा. आणि दुसरा अर्थ वराह अवताराशी आचार्यांनी संमत केला आहे. आपण अशाप्रमाणे दोनही अर्थ महावराह याचे पाहिले. या श्लोकातलं 2 क्रमांकाचं नाव आहे गोविंद. भगवान श्री विष्णूंचं हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे, आपण गोविंदच म्हणतो. कृष्णाला गोविंदच म्हणतात, विष्णूंचं नाव ते आहे म्हणून कृष्णाला गोविंद म्हणतात. अर्जुनाच्या तोंडी पुष्कळ वेळा असलं काय गोविंदा, केशवा, नारायणा, माधवा, जी संध्या करणाऱ्यांना माहिती आहे, संध्येत जी 24 नाव असतात त्यामध्ये एक गोविंद नाव आहे. ते 4 क्रमांकाचं आहे. ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आणि मग गोविंद नामाने तामणामध्ये पाणी एक सोडून द्यायचं असतं. तिथे आहेच गोविंद नाव. सगळे 24 नावं श्री विष्णूंची आहेत. 2 अर्थ याचे केलेत आचार्यांनी. गो म्हणजे वाणी, आणि गो म्हणजे इंद्रियही केला आहे. जो वाणीचा स्वामी आहे, वाणीचा याचा अर्थ आपल्या वाणीतून जे शब्द बाहेर पडतात, वाणीला स्फुरतात, आणि वाणीद्वारे ते बाहेर पडतात. आपण जिव्हा म्हणतो, पण खरं वाणी तिला म्हणतात. जिव्हा त्याचं बाह्य इंद्रिय आहे, आणि त्याच्यामागे वाणी हे त्याचा गोलक आहे. वाणी गोलकाची, जिव्हा ही बाह्य इंद्रिय आहे, आणि तिथे तिचा जो स्वामी, वाणीचा तो स्वामी आहे, हे वर्णन ध्रुवाच्या चरित्रात येतं. ध्रुवानी जेव्हा भगवान प्रसन्न झाले, दर्शन द्यायला आले, त्यांची स्तुती केली, तिथे याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्या स्तुतीमध्ये पहिला श्लोक आहे, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन. असा श्लोक त्याच्या तोंडी आहे. प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम, असा ध्रुवाच्या तोंडी श्लोक आहे. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, की माझी सुप्त दशेत असलेली वाणी, झोपलेली वाणी, म्हणजे आता तिला काही सुचत नाही अशी वाणी आहे, तू येऊन बैस, कारण तू वाणीचा स्वामी आहेस. आपण गोविंद शब्दाचा अर्थ पाहतो. गो वाणी पहिला अर्थ, वाचा, तिचा स्वामीच परमात्मा आहे. परमात्मा स्वामित्व स्वतःकडे घेतो, म्हणून सगळे ज्यांना वाणी आहे स्पष्ट. फक्त मनुष्य जातीमध्ये मनुष्याला वाणी आहे का? मनुष्याच्या तोंडातून शब्द बाहेर येतात. ज्या देशातला जो मनुष्य असेल त्याला आपल्या देशातली भाषा येते, आपल्या प्रांतातली भाषा बोलता येते. हे भाषेचं वैभव आहे. पण या सगळ्या भाषांमध्ये येणाऱ्या शब्दांचा स्वामी, वाणीचा स्वामीच परमात्मा आहे. सगळ्या जगात किती भाषा असतील, सगळ्या भाषा त्या लोकांना येतात, पण त्यांच्या सर्वांच्या वाणीचा स्वामी परमात्माच आहे. हा एक अर्थ. आणि वाणी विद धातू आहे, तिथे जाणणारा, सर्व वाणीच्या साह्याने जाणला जातो तो. आता आपण नामस्मरणावरती ते चिंतन सुरू आहे, कारण भगवंतांच्या दिव्य 1000 नावांचा आपण विचार करत आहोत. वाणीच्या साह्याने जाणला जाणारा असा,
त्याचं कारण आहे वाणीच्या साहाय्याने का जाणला जातो. त्याचं नाम जसं श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, हे नाम आणि त्याचा उपास्य ईश्वर म्हणजे श्रीकृष्ण अवतार म्हणा, श्रीकृष्णाचा देह म्हणा, नाम आणि नामी यांचा अभेद असतो. आणि म्हणून वाणीच्या साहाय्याने तो जाणला जातो. का? कारण तो वाणीरूपच आहे. परमात्मा वाणीरूपच आहे, शब्दरूपच आहे. नाम आणि नामी यांचा अभेद असतो. अजून एक छटा आचार्यांनी गोविंद शब्दाची दिली आहे. गोवर्धनाच्या लीलेनंतर हा प्रसंग येतो. भगवंतांनी गोवर्धन धारण केला, इंद्राला कोप आला, इंद्रपूजा केली नाही, गोवर्धनाची पूजा करून घेतली, असा कथाभाग आहे भागवतात. त्यामुळे इंद्राला राग आला. मग त्यांनी खूप 7 दिवसपर्यंत मुसळधार वर्षा केली. भगवंतांनी लीलेनी गोवर्धन करांगलीवर धरला. मग इंद्राला लाज वाटली, त्याचा गर्वहरण झाला आणि स्वर्गामधून इंद्र कामधेनूला घेऊन आले आणि भगवंतांना अभिषेक केला. आणि त्या प्रसंगी भगवंतांचं नाव कामधेनूच्या दुधाने त्याला स्नान घातलं, ऐरावताला आणलं आणि आकाशगंगेतल्या पाण्याने त्याला स्नान घातलं असं वर्णन आहे. ऐरावताच्या सोंडेने आकाशगंगेने त्याला अभिषेक केला आणि म्हणून याचं एक नाव गोविंद असं पडलं. हे त्या लीलेनंतर श्लोकामध्ये आहे की भगवंतांचं गोविंद नाव गोवर्धनाच्या लीलेनंतर पडलं, म्हणजे द्वापरयुगामधली गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे गो म्हणजे वाणी, तिचा स्वामी. गो म्हणजे इंद्रिय असाही अर्थ आहे. सर्वच इंद्रियांचा स्वामी. स्वामी याचा अर्थ त्या त्या इंद्रियांना तेवढ्या शक्ती प्रदान करणारा आणि त्यावरती नियंत्रणही ठेवणारा. जीवाला किती प्रकारचं वाणीने सहाय्य होतं. सगळ्याच इंद्रियांची कर्म आपण पहा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, याचा नित्य उपयोग वापर आपण करतो ना. मग त्या त्या इंद्रियांना काही शक्ती आहेत की नाही. जसं प्रत्येकाजवळ हातामध्ये काही शक्ती आहे नाही, कमी अधिक असेल, वयाप्रमाणे असेल, अर्जित केल्याप्रमाणे असेल, पण हातामध्ये शक्ती आहे, पायामध्ये शक्ती आहे. पुढे उतार वयात वृद्धापकाळात ती शक्ती कमी कमी होत जाते, अपक्षीय त्या धर्माप्रमाणे. तो भाग वेगळा आहे. परंतु प्रत्येक इंद्रियांना भगवंतांनी काही शक्ती दिली आहे. या नेत्रांना शक्ती दिली आहे की तुला दिसेल, मग किती पाहावं हे ठरलेलं आहे. कानांनी ऐकू येईल हे ठरलेलं आहे. त्या इंद्रियांना, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांना, विषयांकडे जी इंद्रिय धावतात त्यांना भोग घेण्यासाठी शक्ती लागते. शक्तीचा व्यय होतो, बोलल्याने शक्तीचा व्यय होतो, एकसारखं दूरदर्शन किंवा मोबाईल पाहिल्याने शक्तीचा व्यय होतो. शक्तीचा व्यय नुसतं दृश्य मोबाईल आणि टी व्हीच नाही, जगाकडे पाहत गेलो आपण, निसर्ग पाहिला तरी शक्तीचा व्यय आहे. आणि म्हणून शक्तीचा व्यय त्यामुळे होतो की तिथे शक्ती दिलेली आहे. आणि गोविंद याचा अर्थ इंद्रियांचा सुद्धा स्वामी, आणि म्हणून त्याचं एक नाव गोविंद असं आहे. गोविंद. आणि अजून एक छटा आचार्याने दिलं आहे. गो म्हणजे गोमाता, गाय. तिचं पालन पोषण रक्षण करणारा, तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा, म्हणून गोविंद. गोकुळातला संदर्भ यामध्ये आहे. भगवंतांनी किती गायींवर प्रेम केलं हो. गोकुळात त्यासाठीच भगवान आले की गायींना आपला सहवास द्यावा, गोपींना आपला सहवास द्यावा, सर्वांना आनंदच देण्याकरता भगवान आले. त्यात सर्व घटकांमध्ये एक घटक गायी आहे, गोमाता. तिच्या सहवासात भगवान अखंड राहिले. बालपणापासून नंदाच्या घरी स्वेच्छेनेच ते आले. नंद शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे शास्त्रकारांनी. गवाम कोटी गृहे यस्य सहा नंदा. इतक्या गायी घरी, सर्व गायींच्या पाठीवरून भगवान हात फिरवत असतील. याप्रमाणे गोविंद शब्दाच्या 2-3 छटा हे ईश्वरवाचक आणि अवतारवाचक नाव आहे. गोविंद हे निर्गुण निराकाराला नावाचा प्रश्नच नाही काही आहे. त्यामुळे हे ईश्वरवाचक आणि अवतारवाचक नाव आहे गोविंद. 3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे. सुषेण. सुषेण याचा अर्थ केला आहे भाष्यामध्ये, ज्याचा सगळा परिवार अत्यंत चांगला आहे. आणि हा शब्द अवतारवाचक शब्द आहे. अगदी ईश्वरवाचक शब्दामध्ये याचा विचार आहे. आणि जीवासाठी सुद्धा याचा विचार केला की हा जीवालाही सुषेणता देतो. म्हणजे भौतिकामध्ये आपण विचार असा करूया की आपल्याला परिवार जो मिळतो, कुटुंब हा परिवारच आहे, मित्र हा परिवारच आहे, आपला देश हा आपला परिवार आहे, आपला हे सगळं परिवारच आहे.
हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला श्रीराम माऊलींची ओवी आहे. हा परिवार आणि परिवार या जीवाला लाभतात ते दोन प्रकारचे लाभतात असं आचार्यांनी भाष्यात वर्णन केलं आहे. एक बाह्य परिवार आणि एक अंतःपरिवार. बाह्य परिवारामध्ये हे सगळं आलं, मग त्यात निसर्ग आला, आकाश आलं, चांदणे आले, सूर्यचंद्र आले, आपले कुटुंबीय आले, नातलग आले, सगळे आले. यांचाही आपला संबंध येतो. हा अंतःपरिवार याला म्हणूया, हा बाह्य परिवार. आणि त्या बाह्य परिवारामुळे मग आपले सगळे व्यवहार तसे होतात. व्यवहाराला कारण बाह्य परिवार आहे. तसा अंतःपरिवारामध्ये 6 विकार, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी इत्यादी, शोक, मोह, लोभ, आणि हा सगळा अंतःपरिवार आहे. त्यामध्ये निद्रा, शोक, भय, मत्सर इत्यादी सगळे, शोक, मोह इत्यादी, लज्जा, हे सगळे जे विकारच आहेत, हा सगळा बाह्य परिवारामध्ये येतं. आणि या बाह्य परिवारामध्ये आपलं घर, आपलं अंगण, आपली झाडं, आपली फुलं, ह्या सगळं बाह्य परिवारात येतं. असा बाह्य आणि आंतर दोन्ही परिवार आपल्याला मिळतात ना. आता भगवंतांचा जर विचार केला, सुषेण, ज्याच्या भोवतीचा परिवार अत्यंत सुंदर आहे असा, हे अवतारवाचक शब्द आहे. हे नाम जे आहे भगवंतांचा अवतारवाचक आहे. उदाहरणार्थ भगवंतांचा श्रीकृष्ण नावाचा अवतार सगळा खूप छान आहे. सुषेण म्हणले, सुषेण असे म्हणजे परिवार, चांगला परिवार असलेला. काय का परिवार भगवंतांना बालपणापासून आहे. सगळे गोपी त्यांच्या परिवार आहे. नंदबाबा, यशोदा त्यांचा परिवार आहे. बलराम दादा त्यांचा परिवार आहे. सगळे गोकुळवासी, गोपी सगळा परिवार आहे. त्यांच्या परिवारात यमुना आहे. भगवंतांच्या कृष्ण अवतारातल्या परिवारामध्ये कालिया आहे. भगवंतांच्या कृष्ण अवताराच्या परिवारामध्ये गोवर्धन आहे. आणि भगवंतांच्या कृष्ण अवतारातल्या परिवारामध्ये बालपणी त्यांनी उद्धार केलेले सगळ्या दैत्यांचाही समावेश परिवारातच आहे. भगवंतांचा सगळा परिवार अगदी शकटासुरापासून पुतनेपासून अघासुरापर्यंत किती दैत्य, हा इतका सगळा परिवार. आणि भगवंतांनी सर्वांवर प्रेमच केलं. हो, चांगला परिवार आहे, प्रेम सगळ्यांवर केलं. दैत्यांना त्यांनी मारलं नाही, त्यांचा उद्धार केला. दैत्ययोनी संपवली आणि त्यांना उत्तम लोक दिले असं वर्णन आहे. पूतनेला सुद्धा भगवंतांनी ठार केलं असं वर्णन नाही केलं व्यास महर्षींनी. पूतना उद्धार केला आणि तिला गोलोक दिला, जो लोक भगवंतांनी गोपींसाठी निर्माण केला. यशोदा, देवकी यांना तो लोक दिला, तोच लोक पूतनेला दिला भगवंतांनी. हाही परिवार आहे सगळा भगवंतांचा. आणि म्हणून त्याच्या परिवारात गोप, गायी हे सगळे आहेत. दुसरा अर्थ आचार्यांनी केले, ज्याचे सगळे पार्षद अत्यंत सुंदर आहे. पार्षद हे त्याचे परिवार आहेत. वैकुंठात ईश्वरवाचक शब्द आहे. भगवंतांचे पार्षद आहेत जय, विजय, नंद, सुनंद, पुष्कळ पार्षद आहेत. पण यांची नावं भागवतात येतात. नंद आणि सुनंद ध्रुवाला न्यायला आले. जय आणि विजयांचे सनत कुमारांच्या अध्यायात वर्णन आहे. पण हे पार्षद आहेत आणि हे भगवद रूप आहेत, कारण हे सरूपता मुक्ती भोगतात आहेत. त्यामुळे यांचं वर्णन असं येतं, हे जेव्हा जेव्हा भूतलावर भगवान नारायणाच्या आज्ञेने येतात, हे सरूपता मुक्तीमध्ये असल्यामुळे हे चतुर्भुज असतात. सगळे चतुर्भुज, अगदी भगवंतांसारखे दिसणारे असे हे सगळे पार्षद जे आहे, हाही याचा सुंदर परिवार आहे. म्हणून सगळे पार्षदसुद्धा अत्यंत सुंदर आहेत. हा परिवार भगवंतांचा आहे. राम अवतारात थोडं डोकावलं आपण तर हनुमान आहे, सुग्रीव आहे, नल आहे, नील आहे, जांबुवंत आहे. यांनीच तर युद्ध केलं सगळ्यांनी आणि रामांना सहाय्य केलं. लंकेत जाऊन रावणाशी युद्ध करताना या सगळ्या परिवारातल्या लोकांनी, हा परिवार आहे भगवंतांचा. त्यांचा कौटुंबिक परिवार अयोध्येत आहे. 14 वर्षे संबंध नाही त्याच्याशी काही. म्हणजे राजा दशरथ तर स्वर्गवासी झाले रामवनात गेल्यानंतर. पण कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आहेत, भरत, शत्रुघ्न आहेत, सगळे अयोध्यावासी आहेत, शरयू नदी आहे. हा सगळा परिवार प्रभू रामचंद्रांच्या जीवनात बालपणी आलेला, हा त्यांनी अयोध्येत ठेवला आहे काय का? मग प्रेम नाही असं आहे का? नाही, आहे ना. भरत नंदीग्रामला राहिले, पण त्यांच्यावर रामांचं किती प्रेम आहे. उलट वनवास संपवून सगळ्यात पहिल्यांदा राम भरताकडे केले, तसं त्यांना वचन दिलं होतं. आणि म्हणून हा सगळा परिवार पार्षदरूपसुद्धा आणि प्रत्यक्ष परिवार जर मानला हा सगळा,
तर या सगळ्यांवर भगवंतांनी खूप प्रेम केलं, म्हणून भगवंतांचा सगळाच परिवार अत्यंत सुंदर आहे. ज्याचा परिवार अत्यंत सुंदर आहे असा मग ईश्वर असो, अवतारातला रामकृष्ण वामन असोत, सगळा परिवार ज्याचा नेहमी सुंदर शुद्ध असा आहे, म्हणून त्याचं नाव सुषेण असं 3 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. 4 क्रमांकाचं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे. कनकांगदी, कनक अंगदी असा तिथे संधी करून कनकांगदी शब्द झाला आहे. कनक म्हणजे सोनं, ज्याच्या अंगभूत आहे, दी आणि वापरणारा, अंगभूत असणारा, कनक ज्याच्या अंगभूत आहे. म्हणजे काय अर्थ झाला याचा? मग ईश्वराशी संबंध आहे आणि अवताराशी संबंध आहे. ईश्वराचं वर्णन काय करावं? दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता असं त्याचं वर्णन गीतेत आहे, विराट रूपाचं. आणि अवतारामध्ये सुद्धा असताना भगवंतांची काया, कारण शरीर धारण करतो ना भगवंत, स्वेच्छेने धारण करतात हा भाग वेगळा, आपल्याला स्वेच्छेने नाही, आपण मायेच्या स्वाधीन आहे. पूर्वकर्मांच्या प्रमाणे, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे वासनेच्या प्रमाणे जन्म घ्यावा लागतो. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे असं आपल्या सामान्य जीवाच्या बाबतीत आहे. पण भगवान स्वेच्छेने अवतार घेतात, जन्म घेतात. म्हणून त्यांचं जेव्हा अवतार होतो त्यांचं सुवर्णासारखी कांती असते असं सगळ्या ग्रंथांमध्ये वर्णन आहे. राम अवतार असो, कृष्ण असो, वामन असो, नरसिंह असो, सगळी कांती अत्यंत सुवर्णमय, सुवर्णाचीच जणू काय, लख तेजस्वी. सुवर्णाचा उपमा शास्त्रकार का देतात? कनकांगदी का? कारण धातूंमध्ये, सर्व धातूंमध्ये अत्यंत मूल्यवान धातू आणि मनुष्याला वापरण्यासारखी ही सुवर्ण आहे. म्हणून सुवर्णाच्या अलंकाराचा आनंद असतो का नाही? म्हणजे चांदीचे अलंकार होत नाही असं नाही, तांब्याचे अलंकार होत नाही असं नाही, पण सर्वात श्रेष्ठ तिन्हीमध्ये सोनं, चांदी, तांब, पितळ या सर्व धातूंमध्ये सर्वश्रेष्ठ धातू, सर्वात उच्च दर्जाची आणि आजच्या काळाचा विचार केला तर सर्वात द्रव्य देऊन महाग असणारी महाग धातू, पण अत्यंत तेजस्वी असते सुवर्णाची धातू. तिला डाग नाही आहेत, तिला किती भट्टीत तापा तिच्यावर डाग नाही पडत तिच्यावर, अस्सल सुवर्णावरती. आणि त्यामुळे अस्सल सुवर्णावरती कुठलाही डाग पडत नाही, बट्टा येत नाही. म्हणून भगवंतांना सुवर्णाचीच उपमा देतात. सुवर्णासारखी ज्याची कांती आहे, कांती आहे. पुष्कळ संतांच्या अभंगातही अशी वर्णनं येतात की सुवर्ण असं म्हणजे ज्यांची कांती आहे, शरीरावर तसं एक झाक आहे सुवर्णाची. म्हणून भगवंतांचं एक नाव कनकांगदी आहे. अर्जुनाला जेव्हा विराट रूप भगवंतांनी दाखवलं, श्रीमद भगवद्गीतेचं 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, त्याला नाही बघवलं, तो डोळे बंद करतोय, दिपून जातात, शब्द आहे डोळे दिपून जाणे. त्यात लख तेजस्वी चमकणाऱ्या धातूपुढे डोळे दिपून जायला लागले. तेव्हा भगवंतानं त्याला म्हणावं लागलं, दिव्यम ददामी ते चक्षुः पश्यमे योगमेश्वरम. थांब अर्जुना, असा भांबावून जाऊ नकोस, तुला मी दिव्य चक्षु देतो, दिव्य डोळे देतो, दिव्य दृष्टी देतो, म्हणजे तू माझं रूप पाहू शकशील. आणि मग भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिली. तेव्हा कुठे अर्जुन भगवंतांचं ते सोपाधिक ब्रह्म ज्याला म्हणतात, ते सर्वात मोठं सोपाधिक ब्रह्म विराट रूप विश्वरूप ते पाहू शकला. कारण सुवर्णासारखं लख तेजस्वी, फार तेज असेल ना तर आपले चर्मचक्षु त्याला नाही सहन करू शकत. व्यवहारात सुद्धा खूप तेज असेल एखादं, एकदम एखाद्या खोलीत 3-4 फोकस लावा, डोळे दिपून जातात, 2-4 फोकसने डोळे दिपतात. खूप पॉवरफुल 1,000 वॅटचे जर लावले तर थोड्या वेळ डोळ्याला असं दिसत नाही. म्हणजे दिव्यानी प्रकाशाने दिसतं आहे बरोबर आहे, पण अतिच प्रकाश झाला, लख झाला, फोकसच नाही दिसत. मग तसं भगवंतांचं तेज, कांती, पांडुरंग कांती, भव्य तेज व्यवस्थित अभंग आहे. ही अशी कांती भगवंतांची सुवर्णमय कांती ज्याची आहे, कनक अंगदी. म्हणून भगवंतांचं हे या श्लोकामधलं 4 क्रमांकाचं नाव कनकांगदी असं आहे. 5 क्रमांकाचं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे गुह्य. गुह्य, गुह्यचा अर्थ गोपनीय, ज्याचं स्वरूप सहजासहजी प्रगट होऊ शकत नाही असा, ज्याचं ज्ञानही सहजासहजी होत नाही. आणि नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, बरोबर आहे, पण जे सहजासहजी होत नाही
म्हणून भगवंतांना भगवद्गीतेमध्ये सांगावं लागलं आपल्याला, इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. इति गुह्यतमं शास्त्र. अर्जुना, हे अध्यात्मशास्त्र ज्ञान अत्यंत गुह्य आहे, गोपनीय आहे, अत्यंत श्रेष्ठ असं ज्ञान आहे. आणि ते एकाएकी नाही कळत. ते ज्ञान समजून घेण्यासाठी बुद्धीला एक टोक आणावं लागतं, तिला अग्र आणावं लागतं, फार तेजस्विता आणावी लागते. सामान्य बुद्धीला परमात्म्याचं आकलन नाही होत. त्या बुद्धीला धार लावावी लागते. कठोपनिषदात श्रुती येते, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अशी कठोपनिषदात श्रुती येते. अत्यंत धारदार, तीव्र, तेजस्वी अशी जेव्हा बुद्धी होते, ती साधनेने, प्रयत्नांनी, उपासनेने बुद्धीला धार करता येते. कारण सामान्य माणसाच्या बुद्धीला परमात्मा शक्तीचं आकलन होत नाही. परमात्मा किती मोठा आहे, परमात्मा वस्तू नेमकी काय आहे, त्याचं सामर्थ्य किती आहे, त्याची शक्ती किती आहे, त्याचे अवतार किती आहेत, योवा अनंतस्य गुणान अनंता, हे सामान्य बुद्धिधारक सामान्य प्रापंचिकाला नाही कळू शकत. त्यासाठी दृश्यते तू अग्रया बुद्ध्या, त्या बुद्धीला अशी धार केली जाते. बुद्धीला धार करण्याचे साधन स्वाध्याय आहे, जप आहे, उपासना आहे, संतांचा सहवास आहे. हे बुद्धीला धार आणण्याचे साधनं सांगितले आहेत. संतांच्या सहवात परमात्मा शोधता येतो. रायाचे सन्निध राहता सहजची लाभे श्रीमंतता, तैसे संतांच्या संगतीने आता सद्वस्तू लाभे श्रीराम. संतांच्या सहवासात सद्वस्तू लाभते, कारण बुद्धीला धार होते. संत आधी बुद्धी तेजस्वी करतात, धारदार करतात. आणि ती धारदार करण्यासाठी जे शार्पनर वापरतात, ते साधनेचं शार्पनर, ते साधकाला सांगतात की हे वापर, साधना उपासना तू कर, म्हणजे बुद्धीला एक धार येईल. आणि बुद्धीला धार जेव्हा येईल, अग्रया जेव्हा होतील, तेव्हा ती बुद्धी परमात्मा तत्त्वाचा विचार करू शकणार आहे. अन्यथा अदरवाईज ते फार गुह्य आहे रे अर्जुना. इति गुह्यतमं शास्त्रम, फार गुह्य आहे. आणि 9व्या अध्यायाचाही प्रारंभ करताना भगवंतांनी गुह्य शब्द वापरला आहे. आपण हे नाव जे आलेलं आहे गुह्य, याचाच विचार करतो आहोत. पुष्कळ ठिकाणी नाव येतं आहे, अनेक ग्रंथांमध्ये गुह्य शब्द येतो. गुह्य म्हणजे खूप रहस्यमय, झाकलेलं, गुप्त, गोपनीय, सिक्रेट असलेलं असं जे आहे, त्याचे ते नावच त्याचं दिलं गुह्य, अतिशय गुह्य असं 9व्या अध्यायात भगवान बोलले. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. किती छान आहे. राजविद्या राजगुह्यम. राजविद्या ही अध्यात्मविद्येला राजविद्या म्हणतात. बाकी इतर विद्या आहेत ना, विद्या आहे, विद्यांच्या विद्या दोन आहेतच, दोन विद्या अविद्या दोन आहेतच. पण त्यातल्या त्यात विद्येमध्ये सर्वात श्रेष्ठ विद्या, सर्वामध्ये जाड अध्यात्मविद्या श्रीराम समर्थांची ओवी आहे. सर्वामध्ये जाड म्हणजे श्रेष्ठ, जाड म्हणजे श्रेष्ठ, चांगली, उत्तम, या जीवासाठी उपयुक्त असणारी अशी राजविद्या किंवा अध्यात्मविद्या आहे. राजगुह्यम, राज म्हणजे फार मोठं गोपनीय असं आहे. एकाएकी रस्त्यावर नाही पडलेला आहे परमात्मा काही, तो गुह्य गोपनीय आहे. त्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा काही तशी साधना, सद्गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा असं व्हावं लागतं. तेव्हा कुठे त्या गुह्य ज्ञानाचा परिचय होतो. हे गुह्य आहे ज्ञान असा उल्लेख अनेक उपनिषदांमध्ये आहेच. कठोपनिषदात श्रुती येते, शेवटची श्रुती आहे उपनिषदातली, य इमं परमं गुह्यम श्रावयेत ब्रह्मसंसदीहि. असं कठोपनिषदातली शेवटची श्रुती आहे, श्रावयेत ब्रह्मसंसदीहि. आणि त्यांच्याकडूनच श्रवण करावं. ब्रह्मसंसदी, ब्रह्म जाणणारे, त्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्या सहवासात राहून श्रावयेत, श्रवण करावी. संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात, ज्ञानी माणसांच्या सहवासात राहून, जवळ जाऊन. य इमं परमं गुह्यम श्रावयेत ब्रह्मसंसदी. हा उपदेश आपल्याला उपनिषद करतात, कारण विद्या, ते ज्ञान अत्यंत गुह्य आहे. म्हणून भगवंतांचं एक नावच गुह्य असं या सगळ्या विवेचनावरून पडलं आहे. गुह्य
पुढचं नाव आहे या श्लोकातलं 6 क्रमांकाचं गभीर. आपल्याला गंभीर शब्द परिचयाचा यापासूनच झाला आहे, पण मुळात तो शब्द गभीर आहे. याचा अर्थ उथळपणा नसणारा, अत्यंत खोल. उथळ जेव्हा पाणी असतं ना बघा, नाला नदी एकदम फार पाणी नाही, 2-4 फुटच पाणी आहे. नद्या असतात पुष्कळ कमरे इतक्या पाण्याच्या, तर त्याला खूप खळखळाट असतो. म्हणून आपल्याकडे एक म्हणही पडली आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. पण परमात्म्याच्या विरुद्ध आहे, गभीर आहे, अत्यंत खोल. त्याची खोली कशी मोजावी हो? ती खोली किंवा त्याची उंची पण म्हणतात कधी कधी. दोन्हीकडे खोलीच असते. मनुष्यामध्ये आहे, वरती आहे ती खोलीच आहे खरं म्हणजे. त्याला उंच अंतर म्हणू, हे खालचं अंतर म्हणू, पाताळाकडचं ते खालचं अंतर म्हणू, पण ही सगळी खोलीच आहे. भगवंतांची तुकाराम महाराजांनी उंची म्हणताना देव पाहो देव पाहो, उंचे ठाई उभा राहो, अत्यंत वर असा देव आहे. ऊर्ध्व मूल मधशाख अश्वत्थम प्रावरग. गभीर, पुष्कळ खोल, उंची असणारा, आणि अर्थ खरा आहे उथळपणाचा अभाव असलेला. तिथे उथळपणा नाहीच आहे, अत्यंत खोल गंभीर असा आहे. आणि त्याचा खरा अर्थ ज्ञान, ऐश्वर्य, बल, पराक्रम या सगळ्या अंगांनी भगवान अत्यंत श्रेष्ठ आहे. हे सगळे त्याचे सगळे गुण ज्याच्याजवळ आहेत. ऐका, यश, कीर्ती, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथं असा. आणि या सगळ्या गुणांची फार खोली, डेप्थ खूप आहे. आपल्याला यश नाही का? आहे, पण आपल्या यशाला डेप्थ नाही आहे. डेप्थ, खोली का नाही? कारण आपण नेहमी यशस्वी नाही होत. कधी होतो, कधी होत नाही. कधी मनासारखं होतं, कधी मनासारखं होत नाही, कारण आपल्याला खोलीच नाही आहे. रामदास स्वामींनी दासबोधात ओवी लिहिली, मनासारिखे सजे, मनासारिखे सजे तरी अवघेच होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे श्रीराम. ही खोली नसल्याचा परिणाम आहे. आम्हाला खोलीच नाही. आमच्या बुद्धीला, ज्ञानाला, ऐश्वर्याला, बलाला, पराक्रमाला, विद्या ग्रहण करण्याला आम्हाला खोली नाही आहे. खूप खोल नाही आम्ही. आणि खोल आणि उथळ अशा दोन्ही प्रकार असतात की व्यवहारात. बघा, एखादा पोहण्याचा तलाव आहे, उदाहरण म्हणून. मी माझ्या नातवाबरोबर पोहण्याच्या टँकवर जातो म्हणून मला थोडंसं आठवलं एकदम. पोहण्याचा तलाव जो असतो त्याला अगदी जे बिगिनर्स असतात, न्यू कमर्स, तिथे 2-2.5 फूट पाणी असतं. तिथे पोहायचं, उथळपणा आहे तिथे. खूप जण असतात तिथे खूप जण असतात, गर्दी होते, लाटाई खूप असतात, उथळ पाण्यामध्ये लाटाई येतात आणि हळूहळू त्याला स्लोप असतो बासा. आणि पुढे 2-2.5 फुटापेक्षा खाली 15-16 फूट पाणी असतं. मग तिथे जे पट्टीचे पोहणारे, ज्यांना सूर मारता येतो, जे खूप दिवसापासून शिकतात आहे, ज्यांना पोहण्याचा सराव आहे, बुडण्याची भीती नाही, तिथे उथळपणा अजिबात नाही, शांतपणे फार हातपाय न हलवतात, संत गंभीरपणे पोहतात. या उलट जे बिगिनर्स असतात ते 2-2.5 फुटात खूप भराभर हात मारतात. श्वास काय लागतो, भीती काय वाटते, मध्ये एक दोरी बांधली असते. म्हणजे जे बिगिनर्स असतात तिथे एक दोरी बांधली असते, त्याच्यापुढे जायचं नाही. तिथे एक 3.5-4 फुटापर्यंत पाणी असतं गळ्या इतकं. तिकडे जायचं नाही त्यांनी, कारण अजून ते नवीन आहेत, खोली नाही आहे त्यांना अजून. हीच गोष्ट इतर साधकांची आहे साधनेत. नवीन सगळे साधक चापडूप करून इकडे आहेत, पण हळूहळू खोली वाढली की मग त्याला भीती वाटत नाही, गंभीरपणा येतो. आणि भगवंताचं स्वरूपच आहे, भगवंतांचं स्वरूपच आहे. तिथे लाटाच नाही आहे, विकारांच्या लाटा नाही, काय नाही, शांत भगवान आहेत, एकही विकार नाही आणि काही कर्म करणेही नाही. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. कामच नाही करायला. काम केलं की गडबड होते, बरोबर आहे, तर चुकतं. त्याला कामच नाही ना. केल्यासारखा दिसतो, नाटकासारखं करतो, पण त्यात लिप्त होत नाही. पद्मपत्र मिवांबसा असा राहतो. अवतारामध्ये कार्य सगळ्या प्रकारची करतो, पण लिप्त होत नाही. आणि म्हणून त्याची खोलीच खूप आहे हो. तत्त्वज्ञानाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने, शौर्याच्या, बलाच्या, पराक्रमाच्या अंगाने त्यांची खोलीच फार आहे. म्हणून त्याचं नाव गभीर, अत्यंत गंभीर हेही त्याचं रूप आहे. गंभीर शब्द गभीरपासूनच तयार झाला आहे. संस्कृत शब्द गभीर आहे. याप्रमाणे 6 क्रमांकाचं हे नाव गभीर असं आहे.
7 क्रमांकाचं नाव गहन असं आहे. गुह्य आणि गहन साधारणपणे एका गटातले शब्द असं म्हणूया, पण इथे गहन शब्दाची वेगळी व्याप्ती आहे. गुह्य त्याचं स्वरूप झालं आणि गहन तो प्राप्त करण्याला गहन आहे. असं काही एकाएकी साधने मिळणार नाही. म्हणजे आज मी साधना सुरू केली, आज जप सुरू केला, मला आजच दर्शन भगवंतांचं होईल असं नाही. गहन आहे तो. त्यात पुष्कळ साधना करावी लागेल, सद्गुरूंचा आशीर्वाद लागेल, त्यांची कृपा लागेल आणि सहजासहजी त्याच्या स्वरूपात प्रवेश मिळणार नाही. सहजासहजी ज्याच्या स्वरूपात प्रवेश करणं सोपं नाही, या अर्थाने आचार्यांनी लिहिलं आहे की त्याच्यामध्ये प्रवेश करणं कठीण आहे, म्हणजे ऐक्यात जाणं फार कठीण आहे. पहा, एखादी खूप मोठी गोष्ट मिळवायची ना आपल्याला, जी गहन आहे, त्यासाठी मग तसे प्रयत्न करावे लागतात. उदाहरण म्हणून बोलत आहे, CET, नीट वगैरे अशा परीक्षा असतात, MPSC वगैरे. त्यामध्ये काही उद्देश धरून त्या परीक्षा असतात. कोणाला शासकीय सेवेत जायचं आहे, कलेक्टर वगैरे व्हायचं, त्यांनी त्या UPSC द्यायच्या. कोणाला बीट पिलानीला ॲडमिशन घ्यायची आहे, त्यांनी नेट द्यायची. मग कोणी नीट द्यायची मेडिकल सायन्सला कोणत्या ह्याच्यात जाण्यासाठी. पण तिथे जाऊन ते प्राप्त करून घेणं किती कठीण आहे, गहन आहे. सर्वांना नाही होत. CA व्हायचं आहे, फार अवघड परीक्षा असतात, अतिशय गहन आहे ती जागा, सर्वांना नाही प्राप्त होत, फार कमी लोकांना ते प्राप्त होते, कठीण आहे ना, म्हणून गहन आहे. परमात्म्याची प्राप्तीसुद्धा सगळेजण करतातच, करायचा प्रयत्न. सर्वांना याच जन्मात मिळेल असं नाही, अनेक जन्म घ्यावे लागतील, अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगती. पण तो खूप गहनच आहे, एकाएकी नाही मिळणार तो. त्यासाठी भरपूर साधना परिश्रम करावे लागतील आणि हा क्रमाक्रमाने पुढे जाईल तो, नाही असं नाही, गहनाकडे तो जाईल हळूहळू, पण एकाएकी नाही. गहन शब्दाचा अजून एक अर्थ आचार्यांनी केला आहे भाष्यामध्ये. प्रत्येक जीव भगवत प्राप्तीचा प्रयत्न करतो. आपण आस्तिक लोकांचा विचार करूया. त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भाव कसा आहे आणि अभाव कसा आहे हे दोन्ही जाणणारा जो आहे म्हणून गहन आहे. जीवाच्या अंतःकरणातला भाव आणि अभाव दोन्ही जाणणारा परमात्मा आहे आणि म्हणून त्याला गहन म्हटलं आहे. दोन्ही जाणतो तो परमात्मा, दोन्ही जाणतो. आणि रामदास स्वामींनी या मुद्द्याला ओवीमध्ये दासबोधात ओवीच सांगितलं, जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांता श्रीराम. जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैसा तैसा श्रीराम. कारण अत्यंत गहन तिन्ही अवस्थांमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्त तिन्ही अवस्थांमध्ये जीवाचा भाव आणि अभाव दोन्ही जाणणारा असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. तिन्ही अवस्थांमध्ये भाव जाणणारा. आणि अजून एक छटा आचार्यांनी दिली आहे, कोणत्याही परिस्थितीत, हा अवतारवाचक शब्द आहे, जो शांत, स्थिर, संयमी राहतो, भडकून जात नाही, प्रभावित होत नाही, तात्पुरतं काहीतरी कोणावर असं नाही करत, शांत, संयम, स्थिर जो राहतो, म्हणून त्याचं एक नाव गहन असं ठेवलेलं आहे. पुढचं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, गुप्त. खरंच गुप्त आहे. रामदास स्वामींची दासबोधामध्ये एक ओवी आहे, प्रकट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार. याचं नाव गुप्त का आहे? साररूप परमात्मा आहे, हे सार आहे जगताचं. आणि गुप्त ते जाणावे सार. संपूर्ण मनुष्य जीवनामध्ये काही प्राप्तीचं करून घेण्यासारखं असेल, ध्येय असेल, सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवची बोलीला लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा सार. गुप्त पदार्थ जो आहे तो शोधाचा, त्याचा शोध घ्यायचा आणि पुढे कळतं की हा तर मीच आहे, मीच परमात्मा आहे, शेवटी कळायला लागतं. पण तो गुप्त आहे. गुप्त भगवंतांचं नाव का दिलं? खरंच गुप्त आहे. इंद्रियांनी पराण्याहो, कोणत्या इंद्रियांनी तो मिळतच नाही. इंद्रियांनी पराण्याहो जास्त म्हणा, यो बुद्धे परतस्तुसा, बुद्धीच्या पलीकडे इंद्रियांनी पण नाही मिळणार. न तत्र चक्षुर्गच्छति, श्रुती आहे, न तत्र चक्षुर्गच्छति
न मनो न वाक् गच्छती न मनो गच्छती असं वर्णन आहे श्रुतीमध्ये. तो कशानेच मिळत नाही. न तत्र चक्षु, डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाही. डोळ्यांनी भूतसृष्टी दिसते. जे जे निर्माण झालेलं आहे ते भूत, ते दिसतं डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी ते दिसतं. म्हणून इंद्रियाणी पराण्याहो इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सा. द्वितीय अध्यायात वर्णन येतं. तो कोणत्याही इंद्रियांचा वाणींचा विषय होत नाही, त्याद्वारे मिळत नाही, म्हणून तो अत्यंत गुप्त आहे. म्हणून रामदास स्वामींची जी ओवी आहे, प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, परंतु सद्गुरुमुखी हा विचार कळो लागे श्रीराम. हा विचार करण्याकरता सद्गुरूंचं साह्य, कृपा व्हावी लागते. साह्य नाही, नुसतं कृपा व्हावी लागते. आणि म्हणून हा गुप्त या परमात्म्याचं नाव आहे. या गुप्त शब्दाला व्यवहारामध्ये एक नाव आहे, त्याला सिक्रेट समजू आपण, सिक्रेट म्हणतो आपण. व्यवहारामध्ये अनेक गोष्टी गुप्त असतात, त्यावरून अंदाज आपल्याला परमात्म्याच्या गुप्ततेचा येऊ शकतो की तो तर इतका सूक्ष्म आहे, तो गुप्त असेलच. पहा, आपल्या इथे अनेक संस्था आहेत, जसं संरक्षण संस्था आहे, नंतर अणुविज्ञान अणुभट्ट्या ज्या आहेत, ज्याला आपण BARC सारख्या मुंबईला ज्या आहेत, इस्रोसारख्या, जे काही ना काही सतत संशोधन करत असतात अणूंच्या बाबतीत म्हणा, किंवा वेगवेगळी यानं पाठवतात अंतराळामध्ये, ग्रह पाठवतात, उपग्रह पाठवतात. यांचा अभ्यास करणाऱ्या संस्था असतात, अत्यंत गोपनीय असतात. संरक्षण खातं अत्यंत गोपनीय असतं, गुप्त. आणि ते विचार गुप्तच ठेवावे लागतात, कारण तितके महत्त्वाचे असतात. महत्त्वाची वस्तू गुप्त राहिली पाहिजे, ठेवली जाते. म्हणून भगवंत अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणून त्यांचं नाव गुप्त असं आहे. बघा, BARC किंवा इस्रो यात काम करणारी माणसं असतात ना. आमच्या ओळखीचा एक मुलगा इस्रोमध्ये काम करतो, आणि त्याला अशा काही सूचना असतात की तुला उद्या ह्या ठिकाणी जायचं आहे. जसं त्यांच्या ज्या ठिकाणी अणुभट्टी आहे तिथे जातात, तसं मग त्याला जायचं असेल तर त्याला सूचना तशी मिळते ऑफिसमध्ये गेल्यावर. पण ती बातमी घरीसुद्धा कोणाला सांगायची नाही, अगदी बायकोला पण नाही. त्याला आम्ही विचारलं होतं, का रे कसं काय? ते फार गुप्त असतं म्हणे. ते घरच्यांना कोणालाच नाही, शेजारच्याला नाही, नातलगांना नाही, यूट्यूबवर नाही, फेसबुकवर नाही, व्हॉट्सअपवर नाही, काही नाही. घरात बायकोला मुलांना पण शेअर नाही करायचं. फक्त उद्या सकाळी मी चाललो आहे गावाला, बस. कोणत्या गावाला बोलायचं नाही. कुठे संशोधन करणार आहेत माहिती नाही. तो संशोधक आहे, इस्रो सायंटिस्ट आहे, पण कुठे जायला सांगितलं घरच्यांना पण बोलायचं नाही. इतकं ते गुप्त ठेवलं जातं, कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. काही ॲम्युनिशन बनवतात, काही ग्रह बनवतात. संरक्षणामध्ये काही अशी काही संशोधन क्षेत्र आहे संरक्षण विभागामध्ये की त्याची माहिती गुप्त ठेवावी लागते. लढाऊ विमानं असतात, मिग विमानं, याची खूप गुप्त ठेवावी लागते बातमी. नाहीतर हे जर शत्रूंना कळलं तर ते हल्ला करतील. म्हणून इतकी ती बातमी, त्याला सिक्रेटच म्हणतात. आणि सिक्रेट शब्दाचा म्हणजे सिक्रेट ज्याचा वचन बनला ते गुप्त, अत्यंत गुप्त, गोपनीय असलेलं सगळं परमात्माच अत्यंत गुप्त आहे. गुप्त आहे म्हणजे या सृष्टीतही तो गुप्तच आहे, लपलेलाच आहे, दिसतच नाही सहजासहजी. माऊलींची ज्ञानेश्वरी तोवी आहे, या उपाधी माझी गुप्त, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते श्रीराम, अशी माऊलींची आहे. या उपाधी माझी गुप्त, उपाधी म्हणजे ही सगळी सृष्टी उपाधीच आहे, ही प्रकृती आहे. या सगळ्या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये एक चैतन्य सर्वगत आहे, पण गुप्त आहे, दिसत नाही, हालचाल नाही. सत्ता आहे त्याची, फक्त अधिष्ठान, सत्ता, बस, स्फूर्ती, तिथून सगळं आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत्य सतसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सोऽस्म्यहम्. अत्यंत गुप्त ते असलेला परमात्मा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संतांना आणि सद्गुरूंना बरोबर याचं ज्ञान झालेलं असतं. तो परमात्मा त्यांनी हुडकलेला असतो, आणि तो परमात्मा मीच आहे त्यांना अनुभवाने कळलेलं असतं. आणि तो अनुभव सांगता येत नाही, सांगायचाही नसतो आहे. आणि म्हणून संतांचं स्वरूप आहे ते स्वतः परमात्मा आहे, त्यांनाच कळलेलं आहे. गुप्त परमात्मा ते झाले, त्यांना कळलेलं आहे. इतकं ते गुप्त, बोलायचंही नसतं, सांगायचं नसतं. मी ब्रह्म झालो बोलायचं नसतं. मी ब्रह्म होणी संसार करणे विपरीत असे श्रीराम, हा संसारच झाला ना.
इतरांना काही माहिती सांगणं की मी ब्रह्मा झालो नाही झाला याचा अर्थ. कारण मी ब्रह्म होणे संसार करणे विपरीत असे श्रीराम, विपरीत झालं काम. आणि त्यामुळे अत्यंत गुप्त परमात्मा आहे, वाणी मन बुद्धी इंद्रियांना गोचर नाही आणि दिसतही नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, म्हणून अत्यंत गुप्त रहस्यमय भगवान आहेत. म्हणून त्यांचं नावच एक गुप्त. हे आजच्या या श्लोकामधलं 8 क्रमांकाचं आहे. फार गुप्त गोष्टी असतात ना, एखाद्या माणसाला सापडल्याही तरी त्या आजच्या भाषेमध्ये बोलत आहे त्या शेअर नसतात करायच्या. आपल्याला किती मेसेज येतात दिवसामधून की कधी बँक अकाउंटचा येणारा OTP कोणाला शेअर करू नका, कारण गुप्त आहे. आपला पासवर्ड पिन हे कुणाला कधी देऊ नका. विशेषतः वित्त व्यवहार, पैशाचे व्यवहार करताना ज्या गोष्टी असतात, OTP आजकाल पुष्कळ गोष्टी आहेत, सांभाळून मोबाईलचा प्रयोग करावा लागतो, कारण हे फार गुप्त आहे. हे दुसऱ्याला कळता कामा नये. आणि गुप्त गोष्ट जी असते ती कोणाशी कधीही शेअर केल्या जात नाही, इतरांना सांगायची नसते, तिला गुप्त गोष्ट म्हणतात. जी ज्याची त्याने हुडकायची, तिचा आनंद घ्यायचा, इतरांना सांगायची नाही. मोबाईलच्या त्या उदाहरणावरून लक्षात घ्या, आपला पासवर्ड, आपला पिन आपण कोणाला सांगतो का? सांगू पण नाही. हे आजच्या काळातले उदाहरणं असल्यामुळे. पण अत्यंत गुप्ततेचे विषय कोणाचे वाटता येत नाही, शेअर करता येत नाही. मग हा परमात्मा गुप्त असलेला ज्यांना सापडला तेही शेअर नाही करत. तुला मिळेल, आशीर्वाद आहे, तू साधना कर, तुझी साधना पूर्ण झाली की मी आहे, तुला कृपा करील, तुला सांगेल, पण अनुभव तुझा तुला घ्यायचा आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, दासबोधातली योगी आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आयसी ब्रह्म, वे विषय अनुमान भ्रम धरूच, अनुमान भ्रम धरूच नको श्रीराम. याविषयी काय भ्रमात राहू नको, तू आहेस. ही गुप्तता आहे, हे गुप्त आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकामधलं आपण पाहिलं आत्ता. 8 क्रमांकाचं नाव गुप्त असं आहे. शेवटचं नाव 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे चक्र गदाधर. हा चतुर्भुज परमात्मा आपण थोड्या डोळ्यासमोर आणावा. परमात्मा चतुर्भुज आहे. हो, श्री विष्णू आहेत. कृष्ण अवतारात कृष्णही कधी कधी चतुर्भुज आहेत. जसं पूर्ण महाभारता युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज आहेत. विष्णूंची नाव ऐकतं पण शंख चक्र गदा पद्म हे 4 हातात आहेत. त्यातल्या 2चा उल्लेख याच्यात नाही आहे. म्हणजे पद्म आणि शंख हे 2 उल्लेख इथे पुढे येणार आहे. शेवटच्या श्लोकात विष्णू सहस्रनामाच्या समाप्तीला ती नावं येणार आहेत पुन्हा. पण इथे फक्त चक्र आणि गदा ही 2 नावं आलेली आहेत. भगवंतांच्या हातात जी आयुध, याला आयुध म्हणतात बरं का. या 4 आयुधांची पैकी 2 एक गट आहे आणि 2 एक गट आहे. एक भक्तांसाठी आहे गट, त्यातलं भगवंतांच्या हातात असलेलं पुष्प आणि शंख हे भक्तांसाठी आहे. आणि चक्र आणि गदा दुष्टांसाठी, जे अन्याय करतात, अधर्म करतात आणि भगवंतांची धर्मव्यवस्था, त्यांनी निर्माण केलेली सार्वभौम व्यवस्था यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति तेव्हा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, विनाशाय च दुष्कृताम भगवान चक्र आणि गदेचा उपयोग करतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे याविषयी. घेऊन या गदा चक्र गदा हाच दंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संवारी, अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जैसा तैसा विठ्ठल. या अभंगाची सुरुवातच घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो. धंदा शब्द म्हटलाय, बिझनेस, त्याचं तेच कार्य. इथे कार्य व्हावा शब्द अर्थ घेऊ आपण. घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो. त्याचा हा धंदा युगायुगात जेव्हा दुष्ट खूप उन्मत्त होतात, कंस, रावण, हिरण्यकश्यप इत्यादी, तेव्हा गदा आणि चक्र घेऊन येतो, दुष्टांत निपात करतो. कारण दुष्टांत सामर्थ्य खूप असतं, त्यामुळे याला शस्त्र धारण करावी लागतात, जी याच्याजवळ उपाधी म्हणून धारण केलेलीच आहेत त्यांनी. 4 हातात शंख चक्र गदा पद्म आहे याच्या. आणि दुष्टांसाठी त्यातली 2 वापरतो, चक्र आणि गदा, म्हणून याचं नाव चक्र गदा धर. चक्र आणि गदा धारण करणारा
म्हणून भगवंतांचं नाव या श्लोकातलं 9 क्रमांक चक्र गदाधर हा असं आहे. श्रोते हो, ह्याप्रमाणे आज जो श्लोक आपण 9 घेतला चिंतनासाठी, पुन्हा म्हणू एकदा. महावराहो गोविंदः सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधरः. हा 58 क्रमांकाचा श्लोक आज आपण काही वेळ चिंतना करता घेतला आणि त्याचा प्रारंभ करताना उपक्रम या दृष्टीने आपण विचार केला की स्वाध्याय कशाला म्हणतात. वेदू अथवा नामस्मरण या नाव स्वाध्याय जाणं, हे नाथांनी केलेलं व्याख्या आहे. वेदमंत्र म्हणणं किंवा नामस्मरण करणं म्हणजे भगवंतांचं नाम घेणं कोणतंही, या दोन्हींना स्वाध्यायात टाकलं आहे. स्वाध्यायान मा प्रमदा अशी श्रुतींची आज्ञा आहे, तैत्तिरीय श्रुती. आणि म्हणून हे दोन्ही स्वाध्यायच आहे. भगवंतांचं कोणतंही नाव प्रेमाने घेणं स्वाध्याय आहे आणि त्या रूप भगवंतांच्या 1000 नावांमधल्या या श्लोकामध्ये महावराह, गोविंद, सुषेण, कनकांगदी, गुह्य, गभीर, गहन, गुप्त आणि चक्र गदाधरः अशी 9 नावं या श्लोकामध्ये जी होती, दिव्य नावं, त्यांचा यथाशक्ती यथामती आपण विचार केलेला आहे. तो विष्णू सहस्रनाम म्हणताना आपल्या सर्वांना त्याचा प्रकाश होईल. अर्थ कळल्याने प्रेम जास्त उत्पन्न होतं आणि भगवंतांविषयी भक्ती असलेली, श्रद्धा असलेली वाढते. ती सर्वांची वृद्धिंगत हो ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.